आणि अशा अनेक स्क्रीनशॉट्स आहेत की ज्याच्यावर माझ्या सिनेमाची कंपॅरिझन धुरंधर बरोबर होती. सो इन माय ओपिनियन, टू क्रिएट अँझायटी किंवा टू गेट ऑडियन्स ऑन द एज ऑफ द सीट, यू डू नॉट नीड बजेट, यू नीड गुड आयडियाज. काहीतरी एक ऑब्जेक्ट खाली येताना दिसलं म्हणून मी सहज बघितलं, तर तो 600 किलोचा लाईट ना गिअर स्लिप होऊन खाड 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 खाली आला. असं वाटलं ना की जवळजवळ शिवाजी महाराजांनी आम्हाला वाचवलं. त्यांचा तिथे काहीतरी त्यांचा आशीर्वाद होता आमच्या. पण डू यू कन्सिडर की हा तुमचा डाऊनफॉल होता आफ्टर ऑनलाईन बिनलाईन? मला काय करायच्यापेक्षा इंडस्ट्री आपल्याला काय अलाव करते काम करायला, किंवा असे फॉर एक्झाम्पल आता मी एक प्रकारची फिल्म केली आणि एका मी डायरेक्टर किंवा ग्रुपला अटॅच झालो तर माझ्यावर तो स्टॅम्प बसतो. प्रोड्युसर्स तुमच्याकडे येत नसतात, तुम्हाला प्रोड्युसरकडे जायचं असतं नव्या सिनेमासाठी. आजी माझी आर्मी ऑफिसर्स, मोठे मोठे कर्नल्स, ब्रिगेडियर्स, जनरल्स बसलेले आणि त्यांच्या वाईफ्स किंवा त्यांच्या रिलेटिव्स, मुली या अनुजाच्या लिटरली गळ्यात पडून रडल्या. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण नेहमीच या चॅनलवर वेगवेगळे सिनेमे प्रमोट करत असतो, नाटकं प्रमोट करत असतो. शिवाय त्यामध्ये काम करणारी माणसंसुद्धा आपण त्यानिमित्तानं बोलती करतो. ती मंडळी इथे येतात, आपली भूमिका मांडतात. या दरम्यान एक विषय असा झाला की पडद्यामागच्या कलाकारांबद्दल आपण बोललं पाहिजे. कारण अर्थात सिनेमा म्हटलं की किंवा नाटक म्हणले की कलाकार दिसतात, पण ते घडवणारे सगळे किमयागार जे असतात ते पडद्यामागे असतात. मग त्याच्यामध्ये दिग्दर्शकापासून अगदी वेशभूषाकार, रंगभूषाकार आणि इतर अनेक सगळे प्रॉपर्टीवालापासून सगळे लोक येतात. त्यांचीही बाजू, त्यांचंही म्हणणं लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि यातूनच असा विषय झाला की या माणसांना सुद्धा आपण समोर आणलं पाहिजे. त्याचीच एक कडी म्हणून आपल्याकडं आज आलेले आहेत केदार गायकवाडजी. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू सो मच. केदार गायकवाड हे पडद्यामागचे किमयागार आहेत असं म्हटलं तर वावगं वाटू नये. केदार गायकवाड हे नाव पटकन जर आता मी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे का हे नाव कुठलं आहे किंवा हे नाव कधी ऐकलं आहे आपण? पण त्यांच्याबद्दल जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला लागलो तेव्हा खूप मोठं काम त्यांनी करून ठेवलं आहे. म्हणजे अगदी पटकन बोलायचं तर ऑनलाईन बिनलाईन हा जो चित्रपट आला होता मराठीतला, तो त्यांनी दिग्दर्शित केला आहे. शिवाय सिनेमॅटोग्राफर म्हणून, DOP म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. अगदी पटकन सांगायचं तर धर्मवीरचा जो पहिला भाग आहे त्याचे DOP केदारजी होते. शिवाय हेड स्टोरीचे पण होते. शिवाय इतर अनेक सिनेमे त्यांनी केलेले आहेत, ते आता बोलण्याच्या ओघात येतीलच. पण इतकं मोठं काम त्यांनी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची मॅच फिक्सिंग हा जो चित्रपट आहे तो आता जिओ हॉटस्टारवर आलेला आहे आणि ट्रेंडिंगवर आहे तो सध्या, नंबर 1 त्याची खूप चर्चा पण आहे. तर त्याही बद्दल आपण बोलूया. तर तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. आणि आता मॅच फिक्सिंगचा विषय आलाच आहे तर त्या चित्रपटाबद्दल तुम्ही सांगावं. कारण तो सिनेमा आत्ता घराघरात पोचला आहे, कारण तो OTTवर आलेला आहे. तो आत्ता लोकांना मोफत पाहता येणार आहे. पण त्याबद्दल खूप चर्चा पण झाली होती. तो रिलीज पण झाला होता, पण तो तितका रिलीज चांगला झाला नव्हता. तर काय आहे हे कुठलं फिक्सिंग आहे? सुपर क्वेश्चन. म्हणजे आय वॉज वॉचिंग सम ऑफ युअर इंटरव्ह्यूज आणि मला एकदम असं उत्सुकता होती की तुम्ही आता मला घेणार आहात बरोबर. ते तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये गुगली टाकलात मला अपेक्षेप्रमाणे. सांगायचं झालं तर सौमित्रजी, मी जे प्रोड्युसर्स आहेत या सिनेमाचे त्यांना 2021 पासून आमचं एक टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन झालेलं आधीच्या एका फिल्मच्या निमित्ताने. बाय फेस मी त्यांना ओळखत नव्हतो. 2023 आम्ही भेटलो प्रत्यक्ष. आम्ही दोघंही ठाण्याचे राहणारे आणि आम्ही काही वेगवेगळे विषय चर्चा करून ते पिच करत होतो. आणि 2023च्या ऑक्टोबर महिन्यात एकदा त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी एका पुस्तकाचे राईट्स घेतलेत. मी ते पुस्तक वाचलं. ते वाचल्यानंतर मी त्याची क्रेडिबिलिटी मी जाणून घ्यायला सुरुवात केली. मी काही व्हिडिओज बघितले. ते पुस्तकाचं नाव आहे द गेम बिहाइंड सॅफरन टेरर. आणि हे पुस्तक लिहिलं इंडियन आर्मीच्या एका रिटायर्ड कर्नलनी, कर्नल कंवर खटाना. पहिल्या 10 पानात म्हणजे काही काही असं आपल्याला दिसतं ना की एखादा विषय आपण वाचतो त्याच्यामधला जीव एवढा असतो की त्याची कदाचित शॉर्ट फिल्म होऊ शकते किंवा डॉक्युमेंटरी होऊ शकते. करेक्ट. बट हे ज्या प्रकारे म्हणजे आय गिव्ह फुल क्रेडिट टू द कर्नल. त्यांचं लिखाण किंवा रिसर्च ठीक आहे, त्यांचा एक फोर्टे आहे कारण ते इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये होते. पण लिखाण एवढं जबरदस्त त्यांनी केलेलं होतं की पहिल्या 10 पेजेसमध्ये मी
प्रोड्युसरला फोन करून कळवलं की ही डेफिनेटली फीचर फिल्म आहे. बरं. आय गॉट सो एक्सायटेड. ज्या प्रकारे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. पुस्तकाचे राईट्स त्यांनी घेतलेले होते, पण आता मी त्यांना विचारलं की तुमची काय अपेक्षा आहे, तर त्यांनी माझ्यावर बॉम्ब टाकला हिंदी फिल्म. बरं. हिंदी फिल्मला एक व्यवस्थित तयारी लागते, मोठा कॅनव्हास असतो. कॅनव्हास असतो. आणि द गेम बिहाइंड सॅफ्रन टेरर ही बेसिकली कर्नल पुरोहितांची गोष्ट आहे. करेक्ट. भगवा दहशतवाद जो त्यावेळेस गाजला, खूप जास्त कॉइन झाला होता शब्द. एक्झॅक्टली. आणि मालेगाव ब्लास्ट, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहित हे सगळे आपले जिव्हाळ्याचे विषय होते. कारण माझ्या मनात तेव्हाही एक प्रश्न पडलेला की साध्वी असलेल्या बाईवर असे दहशतवादाचा आरोप कसा होऊ शकतो, काय संबंध आहे, हे ऐकलेलं नव्हतं कधी. पण त्या विषयावर मी त्यावेळेस एवढा अभ्यास केला नव्हता, पॉलिटिकल नॉलेज नव्हतं किंवा तेवढं आपल्याकडे रिसोर्सेस नव्हते. आपल्याला जे न्यूजपेपर यायचं तेवढंच, कारण इंटरनेट त्यावेळेस एवढं स्ट्रॉंग नव्हतं, 2G पण नव्हतं. सो जसं जसं मला हे पुस्तक मी वाचलं तसं मी अजून 1-2 ह्याच विषयावरची पुस्तकं वाचली. RVS मणे त्यावेळेसचे अंडर सेक्रेटरी होते, त्यांनी पण ह्याच विषयावर सेम लोकांवर पुस्तक लिहिले. अशी 4 लोकांची पुस्तकं होती. त्याचं आम्ही रेफरन्सिंग केलं, कारण कुठली फिल्म एका माणसाच्या आयुष्यावर कॉन्ट्रोवर्शियल घडलेली असताना त्या नाण्याच्या दुसरी बाजू काय ही आपल्याला पडताळणं, आपली क्रेडिबिलिटी ॲज अ फिल्म मेकर इज ॲट स्टेक. सो ती आम्ही सगळी तपासली. ऑथेंटिसिटी म्हणजे ऑब्व्हियसली प्रोड्युसर्सना त्याच्याबद्दल डाऊट नव्हताच, बट ॲज अ फिल्म मेकर इट इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टू क्रॉस चेक. गोष्टी अत्यंत छटमंगणी पटब्यासारख्या झाल्या. मीटिंग झाली प्रोड्युसर बरोबर आणि त्यांना मी त्यांचं एक XYZ बजेट होतं, त्यांना सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्ही 3 करोड अजून वाढवून ठेवा. हे जे तुम्ही अमाऊंट म्हणताय त्या अमाऊंटमध्ये मी तुम्हाला मेकिंग छान करून देतो, पण तुम्ही ॲक्टर्स जर का तुम्हाला एक सेलेबल प्रॉडक्ट आपल्याला करायचं असेल तर आपल्याला OTT लेवलची स्टारकास्ट ॲटलिस्ट आपल्याला अचीव्ह करणं गरजेचं आहे. आमची सुरुवात झाली. ताबडतोब आम्ही कामाला लागलो. मला रायटर्स, त्याच्यानंतर माझी टीम मी अशी सिलेक्ट केली की जी ऑन द गो माझ्याबरोबर उभी राहील. 1 ऑक्टोबर 2023ला मी फिल्म साईन केली ऑफिशियली ऑन पेपर, आणि 1 जानेवारी 2024ला मी फ्लोअरवर गेलेलो. 3 महिन्यात. तेव्हा माझ्याकडे फक्त पुस्तक होतं. 1 ऑक्टोबरला माझ्याबरोबर आपल्या इंडस्ट्रीतला संतोष वाडेकर, माझा जो फर्स्ट एडी होता, अत्यंत ऑनेस्ट हार्डवर्किंग असिस्टंट. आय मस्ट मेन्शन हिज नेम, कारण द वे ही स्टूड बिहाइंड मी विथ मी इज इनक्रेडिबल. पॅशन. तर आम्ही दोघांनी ते पुस्तक वाचलं अलॉंग विथ द प्रोड्युसर, आणि आम्ही व्हाईट बोर्डवर फोटोज लावायला सुरुवात केली. काय कास्टिंग असलं पाहिजे याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि प्रोड्युसरनी मला सुचवलं की मनोज जोशी आपले मित्र आहेत, राज अर्जुन आपले मित्र आहेत, असे आम्ही कास्टिंग सुरू केलं. मनोज जोशी म्हटल्यावर मला असं झालं की यार मनोज जोशी आपल्या सिनेमामध्ये कसे फिट होतील. मला 28 सप्टेंबरला म्हणजे सायनिंग व्हायच्या आधी मनोज जोशींच्या नावाचा उल्लेख झालेला. मी तुम्हाला खोटं वाटेल, मी तो फोटो दाखवतो तुम्हाला. मी परवेज मुशर्रफचा फोटो डाउनलोड केला आणि मनोज जोशींचा विदाऊट मुस्टॅच असलेला फोटो कोलाज केला. आणि त्यांचे फेशियल फीचर्स सेम आहेत. त्यांचा फेस कट, त्यांची हेअरस्टाईल, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर हे सेम आहे. आणि तिथे आमची फर्स्ट कास्टिंग झाली की मनोज जोशींना अप्रोच करायचं. आणि अशा प्रकारे आम्ही म्हणजे वॉर फ्रंटवर काम चालू केलं. आम्हाला एक माहिती होतं की ह्या पुस्तकाच्या बाहेर जायचं नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला लोकेशन्स माहिती होती. चॅलेंजिंग लोकेशन्स होती. काश्मीर होतं, त्याच्यानंतर आर्मीचे काही सेक्टर्स दाखवायचे होते, युनिफॉर्म्स होते, बॅजेस होते. आणि ऑल दीज इश्यूज आर व्हेरी सेन्सिटिव्ह. म्हणजे तुम्ही आर्मीचे एखादी फिल्म करताय आणि तुम्ही त्यांचे प्रोटोकॉल चुकले किंवा बॅजेस चुकले किंवा सॅल्यूट चुकले, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या तिघांचे वेगवेगळे सॅल्यूटची स्टाईल आहे, ती जरी चुकली तरी सुद्धा तुम्ही हयगय नाही तिकडे. म्हणजे हे विषय अत्यंत सेन्सिटिव्ह, हॅव टू बी रिस्पेक्टफुल. म्हणजे जर का ॲज अ फिल्म मेकर मी एखादी फिल्म बघितली की ज्या फिल्ममध्ये एखादा कॅमेरामन दाखवला आहे, ॲक्टर, आणि त्या म्हणजे त्या ॲक्टरला ॲज अ कॅमेरामन तो सिनेमामध्ये जर का कॅमेरा नीट ग्रिप नाही करता आला तरी माझी चिडचिड होते की अरे यार एवढं डायरेक्टरला कळत नाही का, तुम्ही डायरेक्टर आहात, तुमच्या सेटवर DOP आहे, तर तुम्ही ह्या डिटेलिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. सो सगळ्यात पहिली स्टेप आम्ही अशी घेतली की प्रोड्युसरला सांगून आम्ही कर्नल अलुवालिया हे रिटायर्ड कर्नल आम्ही ऑनबोर्ड घेतले.
रायटिंग स्टेजपासून बर डायलॉग लिहितानापासून ते आमच्या बरोबर होते. बर आणि आम्ही असं ठरवलं की 99.9% त्यांच्या गाईडलाईनच्या बाहेर जायचं नाही. अगदी थोडीशी लिबर्टी घ्यायला लागली ती सुद्धा त्यांना विचारून. से फॉर एक्झाम्पल एक इंटेलिजन्स ऑफिसर आहे तर त्याला युनिफॉर्म कंपल्सरी नाही आहे, कारण त्याला लोकांच्यात मिक्स व्हायचं आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी केस जरी वाढवलेले असले तरी ती आम्हाला लिबर्टी होती. त्याला तो आर्मी कट किंवा क्रू कट नॉट गरज नेसेसरी. नाही. सो त्यांना युनिफॉर्मची पण गरज नाही. तरी पण आम्ही त्या म्हणजे तो आर्मी ऑफिसर वाटावा यासाठी आम्ही ऑथेंटिसिटी थोडीशी वाटावी म्हणून आम्ही थोडीशी क्रिएटिव्ह लिबर्टी त्या बाबतीत घेतली की 2-3 ठिकाणी आम्ही त्यांना युनिफॉर्ममध्ये, विनीत कुमारला आम्ही युनिफॉर्ममध्ये दाखवलं. त्याच्यानंतरचं इमिजिएट कास्टिंग होतं विनीत कुमारच्या आधी आम्ही 2-3 लोकांना भेटलो मुख्य होतो भूमिका. मुख्य भूमिकेसाठी. तो रोल एवढा डायरेक्ट होता. 2-3 लोकांनी तर आम्हाला विचारलं एवढं डायरेक्ट जर का तुम्ही करणार असाल तर आम्ही याच्यात इंटरेस्टेड नाही होत. बर. बट विनीत कुमारला जेव्हा मी भेटलो, विनीत कुमारची प्लस पॉईंट असा आहे की तो जेव्हा मला भेटायला आला तेव्हा त्यांनी माझ्या पूर्ण करिअरचा अभ्यास तो करून आलेला. मीटिंगच्या अंती तो म्हणला स्क्रिप्ट चांगली आहे, मला वाचायला दे, मी वाचतो. आणि मला म्हणला जाताना धर्मवीर 1 तू छान शूट केलंस. सो देअर आय केम टू नो इज अ व्हेरी स्टुडियस अँड व्हेरी सिरियस अबाउट हिज वर्क काइंड ऑफ अन ॲक्टर, की ज्याला स्वतःच्या कामाबद्दल सिरियसनेस आहे आणि तो समोरच्याचा अभ्यास करून आला आहे, जी अनफॉर्च्युनेटली आपल्या लोकांच्यात तशी ती वृत्ती नाही आहे. म्हणजे मी एखाद्या मीटिंगला जाताना एखाद्या कंपनीचा किंवा त्या मॅनेजिंग डायरेक्टरचा अभ्यास करून जातो, असं आपलं फारसं आपल्या इंडस्ट्रीत कोणी करत नाही. हां मग तुम्ही कोण असं. सो इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. पण विनीत कुमारसारखे जे सिरियस ॲक्टर्स आहेत आणि मी त्यांचं गुंजन सक्सेनामध्ये मला त्यांचं ते जो एअरफोर्स ऑफिसरचा त्यांनी रोल केलेला दॅट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. तो मी आणि माझी मुलगी प्रत्येक वेळी सिनेमा बघताना आमच्या डोळ्यात पाणी येऊन. सो आय न्यू समटाईम बिफोर की मला यांच्याबरोबर काम करायला मिळालं तर मजा येईल. दॅट दिस फिल्म गेव मी दिस अपॉर्च्युनिटी. सो विनीतला आम्ही स्क्रिप्ट ऐकवली, विनीतनी इन्स्टंट आम्हाला स्क्रिप्ट वाचून होकार कळवला आणि आमचं मेन कास्टिंग ऑलमोस्ट इट वॉज टेकन केअर ऑफ. मनोज जोशी इम्पॉर्टंट होते, विनीत कुमार इम्पॉर्टंट होता. तसंच विनीतच्या वाईफच्या रोलसाठी आम्ही अनुजाला अप्रोच केलं. अनुजा बरोबर मी 2012 का 13 साली अतुल काळेची असामी अशी ती नावाची एक फिल्म शूट केलेली. अनुजाचा छोटा रोल ॲज अ DOP. सो आय न्यू हर, वी वर फ्रेंड्स. तिने इमिजिएटली मला होकार दिला की जर तू डायरेक्ट करतोयस, पहिली हिंदी फिल्म आहे. सो मोस्ट ऑफ द टेक्निशियन्स अँड ॲक्टर्स आय गॉट ऑन बोर्ड ऑन माय क्रेडिबिलिटी, ऑन गुड रिलेशन्स सो टू से, की माझी जी विशलिस्ट होती ती मला फटाफट मिळत गेली. पण या सगळ्यामध्ये हा सिनेमा काय आहे, कशावर बोलतो आणि हा इतका धगधगता अंगार का होता? बेसिकली असं झालेलं की कर्नल पुरोहित हे 2002 मध्ये आर्मीच्या इंटेलिजन्स डिव्हिजनमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांची काश्मीरला पोस्टिंग झाली आणि त्यांनी जवळजवळ ISIच्या नाकात दम केलेला. सो ISIनी इंडियन पॉलिटिक जे रुलिंग पार्टी होती 2004 मध्ये त्यांना असा मेसेज दिला होता की हा ऑफिसर आम्हाला नाकात दम याने आणलेला आहे, तर तुम्ही ह्याचं काहीतरी करा. आणि त्यावेळेस रुलिंग पार्टी आणि BJP यांच्यामध्ये खूप कमी टक्केवारीचं वोटिंगचा डिफरन्स होता. खूप म्हणजे जरी त्यांच्याकडे सीट्स जास्त असल्या तरी टक्केवारी नेक ब्रिदिंग होती. कारण अटलजींनी 4 वर्ष खूप छान काम केलेलं असून कारगिल जिंकलेलं असूनही अटलजींना रिटेन करता आलं नाही. काँग्रेसने टेक ओव्हर केलं अँड देन दिस होल थिंग स्टार्टेड. दिस टर्म कॉल्ड हिंदू टेरर वॉज कॉइंड बाय सम पॉलिटिशियन्स टू क्रिएट द डिफरन्स बिटवीन BJP voters and Congress voters. This is what is written in the book. I have seen lot of videos on it. RVS मणींचं मी पुस्तक पण वाचलं आणि त्यामुळे ही फिल्म कॉन्ट्रोवर्शियल आहे. आणि त्याच्यामध्ये कर्नल पुरोहितांना, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला आणि अजून काही लोकांना कसं त्यांनी टार्गेट केलं, आज मी हे स्पष्टपणे सांगू शकतोय कारण कर्नल पुरोहित सुटलेले आहेत. त्याच्यामुळे थँक गॉड फॉर दॅट, थँक गॉड फॉर द इंडियन बढती पण मिळाली मला. येस, बढती मिळालेली आहे. त्याच्यामुळे आज माझ्या फिल्मची ऑथेंटिसिटी खूप वाढलेली आहे. इफ थिंग्स हॅड टू गो रॉंग वेअर वुड आय बी. कारण हे रिझल्ट यायच्या आधी आमची फिल्म रिलीज झालेली. करेक्ट. सो दॅट गिव्स मी अ लॉट ऑफ क्रेडिबिलिटी.
सो बिकॉज ऑफ ऑल दीज ॲस्पेक्ट्स, बिकॉज ऑफ ऑल दीज रिझन्स ही फिल्म खूप धगधगती आहे, विषय खूप ज्वलंत आहे आणि मी कुठेही बॅलन्स जाऊ न देता, सी द फिल्म इज, द बुक इज व्हेरी व्हायलंट. म्हणजे बुकमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की जेव्हा त्यांना अटक झाली त्यावेळेस त्यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन करायला लागले, जेलमध्ये खूप टॉर्चर झाला त्यांचा. पूर्वतांना येस. सो आय हॅव केप्ट थिंग्स व्हेरी बॅलन्स्ड, व्हेरी मी सजेस्टिव्ह पण केलेलं आहे सिनेमामध्ये, सिनेमा बघितल्यावर लोकांना कळेल, पण ॲट द सेम टाईम आय हॅवंट गॉन ओव्हर द बोर्ड. अति व्हायलन्स म्हणजे इन अ वे आय मेड शुअर दॅट 8 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत फॅमिलीतले सगळे लोक बघून पण बसून. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ कर्नल साहेबांना जी मारहाण किंवा जी हाल अपेष्टा झाल्या त्या ज्या बुकमध्ये मेन्शन केल्यात त्याला आधार काय आहे? कर्नल साहेबांचा जो रिसर्च आहे, कर्नल साहेबांनी म्हणजे कर्नल खटानांनी जो रिसर्च केलेला आहे तो, आता मी त्यांच्याशी जेव्हा बोललो की ऑब्व्हियसली मी जेव्हा ती फिल्म करेक्ट त्यांना मी 1-on-1 भेटलो करेक्ट आणि मी त्यांना बोललो की सर हे तुम्ही जे लिहिलं आहेत हे तुमचा कुठला रिसर्च आहे, कोणाला भेटला आहे. सो ही मेन्शन दॅट ही हॅज मेट अ लॉट ऑफ पीपल फ्रॉम इंटेलिजन्स डिपार्टमेंट अँड ही हॅज गॅदर्ड हिज इन्फॉर्मेशन. सो ऑब्व्हियसली त्यांना कर्नल पुरोहितांशी तर बोलता आलेलं नव्हतं, कारण ऑब्व्हियसली त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत आणि या बाबतीत प्रचंड अलाउडच नाही. पण त्याला आधार असा आहे की त्यांचा रिसर्च, त्यांचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे आजही कर्नल खटानांचं की इन दी इंटेलिजन्स डिपार्टमेंट देर इज अ सेइंग, वन्स अन इंटेल ऑफिसर इज ऑलवेज अन इंटेल ऑफिसर. इवन आफ्टर रिटायरमेंट त्यांच्या सर्व्हिसेस करेक्ट आर्मी घेत असते, हो हो बिकॉज त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग झालेलं असतं. आणि त्याच्यातून होणाऱ्या गमती जमती म्हणजे आम्हाला त्यांनी असे काही इन्सिडेन्सेस सांगितले. आता आम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहिली तेव्हा बिकॉज वी वर टोल्ड की या पुस्तकाच्या बाहेर जायचं नाही, एक रायटरनी एक स्क्रिप्ट लिहून आणली. पण जसं म्हणजे फिल्म शुड बी लाईक अ हार्टबीट, अप्स अँड डाऊन्स. Correct. तर ती फ्लॅट लाईन झाली त्याला काय युअर लाईफ इज गॉन आउट ऑफ द फीचर फिल्म. ॲब्सोल्युटली. सो मला बिकॉज रायटर हॅड टू राईट इन अ 1 month's टाईम, त्याने ती फटाफट लिहून आणली. मग आम्ही त्याच्यात मसाला टाकायला सुरुवात केली. सो आम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशनमध्ये बसलो तेव्हा एक असा सीन आहे की जिकडे इंटेलिजन्स ऑफिसरनी टेररिस्टबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्या सोर्सेस थ्रू दिली आहे आर्मीला, आणि आता संध्याकाळपर्यंत आर्मी येऊन त्यांनी सॅनिटायझेशन नाही केलं तर टेररिस्ट जाणार आणि गडबड होणार, आतंकवाद होणार, असा सीन आहे. सो त्या सीनच्या मध्ये मला असं वाटत होतं की कुठेतरी एक ड्रामा क्रिएट करणं गरजेचं आहे. त्याचं कवर ब्लोअप झालं तर हे किती. जेव्हा मी इंटेलिजन्स ऑफिसर्स बरोबर बोलत होतो, खटाना सरांशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एखादं मिशन आम्ही करतोय, समजा आम्ही काश्मीरमध्ये गेलो, एका म्हणजे अज्ञात वेशात गेलो, तर आम्हाला 1% जरी चान्स असेल त्या मिशनमध्ये तरी तो आमच्यासाठी 100% चान्स असल्यासारखं आहे नॉर्मल लाईफमध्ये. सो आता जर का ह्याचं कव्हर ब्लो झालं तर काय होऊ शकतं. जसं मी त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना विचारलं, सर मला असं वाटतंय की यांनी इन्फॉर्मेशन दिली आणि आता याचं ऑपरेशन ऑलमोस्ट ब्लो होणार, कारण यांच्यावर नजर ठेवलेली असते, करेक्ट, तर काय होईल, असं होतं का, चुका होतात का. ते म्हणले अरे 100% होतात. सो इट इज ऑल अबाउट ट्रायल अँड एरर. नो इंटेलिजन्स एजन्सी इज फुल प्रूफ. ह्याच्या आधारावर आम्ही असा सीन प्लांट केला की आमचा ऑफिसर येतोय, म्हणजे विनीत कुमारचं कॅरेक्टर तर मेसेज देऊन येत आहे आणि त्याच्या हातात पैसे आहेत, ते ग्रोसरी घेतली आहे, त्यातली एक नोट खाली पडते आणि तो ती उचलतो. आता तो तिकडे काश्मीरी मुस्लिम म्हणून राहतोय, तो आहे कोण, मूळचा हिंदू ब्राह्मण. त्याचे संस्कार काय आहेत लहानपणापासूनचे, पाय लागला तर नमस्कार कर, नोट पडली तर नमस्कार कर. तो नोट उचलतो आणि त्याचा ऑब्झर्वर बघतो आणि तिथून सगळं आता ऑपरेशन ब्लो होणार की काय, अशा कस्टवर आम्ही आणून अच्छा ठेवलं आहे. सो इन माय ओपिनियन टू क्रिएट अँझायटी किंवा टू गेट ऑडियन्स ऑन द एज ऑफ द सीट यू डू नॉट नीड बजेट, यू नीड गुड आयडियाज. ह्याच्यामध्ये काय झालं, ते कव्हर ब्लो अप होणार अशा स्थितीत त्यांचा चेस सिक्वेन्स, त्यांची 1-on-1 कॉम्बॅट तुला खेळता आलं त्याच्यामध्ये. या सगळ्यामध्ये हा सिनेमा तुम्ही अतिशय प्रेमानं केला, प्रोफेशनली केला, तसा एक महत्त्वाचा विषय होता आणि आता तो बोलायला काय वाटत नाही, पण तेव्हा तो बोलायला सुद्धा चोरी वाटत होती. ॲब्सोल्युटली. असा विषय जेव्हा तो रिलीज पण झाला होता सिनेमा,
मग रिलीजचा काय इश्यू झाला होता, का तो उचलला गेला नाही? तेव्हा तर आपलं बीजेपीचं सरकार होतं, सगळं उत्तम होतं. सो हा प्रश्न मला पण पडतो. थोडंसं मला असं वाटतं की आमची पब्लिसिटी ऑन टार्गेट झाली नाही, लोकांपर्यंत तो सिनेमा तितका पोचायला पाहिजे तितका पोचला नाही. आता मल्टिपल इश्यूज असतील प्रोड्युसर्सकडे, बजेट इश्यू असू शकतात, कारण असू शकतं. एन नंबर ऑफ थिंग्स कॅन गो रॉंग. सो कदाचित बजेट असू शकतं, कदाचित काय ज्यांच्याकडे आम्ही काम दिलं होतं त्यांच्या हातून तेवढं ते प्रमोशन झालं नसेल. सो देर आर व्हेरियस इश्यूज. प्लस जेव्हा फिल्म झाली तेव्हा इनफ शोज नव्हते, आणि थिएटर्ससुद्धा अशी होती की मल्टिप्लेक्समध्ये आम्हाला शोज नव्हते, सिंगल स्क्रीनमध्ये शोज होते किंवा ऑड वेळेला शोज होते. सो आय थॉट वी डिड नॉट रीच आउट टू द पीपल इन अ राईट वे. हीच जर का फिल्म चालली असती तर लोकांनी म्हटलं असतं क्या बात आहे, काय टायटल निवडलं तुम्ही. सो माझा त्याच्यामध्ये असा थॉट प्रोसेस होती की अशा बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये ह्या विषयाच्या लोकांनी बोललेलं होतं की इंटेलिजन्स रिपोर्ट गव्हर्नमेंटला मिळालेले असून गव्हर्नमेंटनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. RVS मणींच्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी ऐकलंय, त्यांनी एक पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की इंटेलिजन्स होतं पण तत्कालीन गव्हर्नमेंटने दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे ही फाईल दाबली गेली किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. सो वॉज देअर अ मॅच फिक्स्ड बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या कॉन्टेक्स्टमध्ये. आणि सिनेमा बघितल्यावर क्लायमॅक्समध्ये मॅच फिक्सिंग हे टायटल रायटरनी कॉपी, जो आमचा डायलॉग रायटर होता समीर गरुड, त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हे टायटल जस्टिफाय केलेलं आहे. अनुज मेहतानी आमचं स्क्रीन प्ले आणि अडॅप्टेशन केलंय. क्रेडिट गोज टू द रायटर्स, कारण अवघ्या 1 महिन्यात त्यांनी हे सगळं गारुड उभं केलं. समीरनी उत्तम डायलॉग लिहून मला ते कॉपी, म्हणजे अंगावर येणारी कॉपी लिहिली त्यांनी, की कसं ते 26/11चा अटॅक आपण एक अंपायर सारखा बघितला आणि कसं म्हणजे हे होऊन गेलं आपल्यावर. इंडिपेंडेंट इंडियाच्या हिस्ट्रीमधली बिगेस्ट ट्रॅजेडी म्हणून ह्या इन्सिडेंट्सकडे बघितलं जातं. तर हे छान प्रकारे त्यांनी टायटल जस्टिफाय केलेलं आहे. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही ॲडव्हर्टायझिंग थ्रू किंवा थिएटर थ्रू लोकांपर्यंत पोहोचू फेअर शकतो. इनफ, ठीक आहे. या सगळ्यामध्ये जेव्हा सिनेमा झाला तेव्हा तुम्ही मला वाटतं कर्नल पोहरे त्यांना दाखवू शकला नसालच, कारण तेव्हा ते आत होते. ते आत नव्हते, ते ड्युटी त्यांनी लॉंग बॅक रिझ्यूम केलेली. आय थिंक 2016 त्यांना बेल मिळून आर्मीचं कोर्ट मार्शल होऊन ही हॅड रिझ्युम्ड ड्युटीज इन 16 किंवा 17, आय एम नॉट व्हेरी शुअर. कोर्ट मार्शल त्यांचं होऊन आर्मीने त्यांना क्लीन चिट दिली होती. ओके. सिव्हिल कोर्टमध्ये त्यांची केस चालू होती, जी आता मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बोलत पण नव्हते. येस, त्यामुळे आम्ही त्यांना कधीच भेटलो नाही, आमचं कधी टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन झालं नाही. त्यामुळे त्यांना भेटून त्यांचं कधी आम्ही गायडन्स बघितलं की नाही? माझं अजून त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन नाही झालेलं आहे, ऑनेस्टली स्पीकिंग. कारण देर आर सम प्रोटोकॉल्स विच आय एम आस्क्ड टू फॉलो अँड आय डोंट वॉन्ट टू ब्रेक द लाईन बेसिकली. पण कधी भेटले त्यांना तर मी डेफिनेटली. बरं, या आता हा जो इथं OTT वर आलेला सिनेमा आहे त्यातनं रिॲक्शन्स काय आहेत लोकांच्या, तो रिस्पॉन्स कसा आहे? अप्रतिम रिॲक्शन्स आहेत. माझ्याकडे असे स्क्रीनशॉट्स आहेत कमीत कमी 15 ते 20, आणि काही इन्फ्लुएन्सर्सनी त्याच्यावर व्हिडिओज केलेले आहेत, रील्स केलेले आहेत. एक रवी शर्मा नावाचे एक्स एअरफोर्स ऑफिसर आहेत, मागच्या वर्षी ते रिटायर झाले. आणि ही हॅज अ व्हेरी गुड इंस्टाग्राम अकाउंट आणि जबरदस्त त्यांचा फॉलोअरशिप आहे. सो त्यांनी आता रील केलं आहे, अजून 2-3 महाराष्ट्रीयन मुलांनी पण केलेले आहेत. आणि अशा अनेक स्क्रीनशॉट्स आहेत की ज्याच्यावर माझ्या सिनेमाची कंपॅरिझन धुरंधर बरोबर होती. विच इज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट फॉर मी. धुरंधर ही मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण रफली 150-200 करोडची फिल्म असेल मेकिंग, आणि माझी त्याच्या 1/10 सुद्धा नाही आहे मेकिंग. So if I am able to put up, a big show, production value wise किंवा content wise, then it's a huge achievement for me and my team. म्हणजे सिनेमा जेव्हा बनतो तेव्हा डायरेक्टर किंवा ॲक्टर्स आर ऑन द फोरफ्रंट, बट द सक्सेस इज बिकॉज ऑफ माय टीम. बरोबर, ऑफकोर्स ते आहे, टीम वर्क हा मॅटर करत असेल. पण मॅच फिक्सिंगच्या निमित्तानं केदारजी तुम्ही पिक्चरमध्ये आलात, पण तसं तुमचं करिअर खूप जास्त मोठं आहे. तुमचं प्लॅटर खूप वेगवेगळ्या सिनेमांनी तुमचं भरलेलं आहे, आणि
व्हरायटी ऑफ काम तुम्ही केलं आहे. पण एवढं काम असून सुद्धा तुम्ही इंडस्ट्रीला किंवा आता मी गेले एक 15 वर्ष जर्नलिस्ट म्हणून काम करतो, 2007 पासून असं पकडू आपण. तर मला आपण सुद्धा कधी असं समोर आलो नाही एकमेकासमोर, कधी बोललो नाही. मग हे नाव माहीत कसं नाही लोकांना? साधारण मी ना दुर्लक्ष केलं. मला नेहमी हे पर्सनल माझ्यावर काहीतरी असं अपब्रिंगिंगचा भाग म्हणा. माझे वडील मला नेहमी सांगायचे की स्वतःची स्तुती स्वतः करायला जाऊ नकोस, लोकांनी तुझ्या कामाबद्दल बोलू देत, कामाने मोठा हो. मला म्हणजे काय, आता ऑनलाईन मिलन जेव्हा आला तर दिग्दर्शक ओके, केदार गायकवाड हे आला असेल, पण तो माणूस समोर आला नाही माझ्या, तो ठसला नाही डोळ्यात माझ्या. नाव येऊन गेला असेल, कुठेतरी असं येऊन गेला असेल माणूस, पण जो दिसायला लागतो ना माणूस, हा तो माणूस आहे. तो कळण्यासाठी एक तो माणूस पुन्हा पुन्हा माझ्यासमोर यायला लागतो, तो यायला लागतो की मी त्याच्यासमोर जायला लागतो, काही कारणानं का असेल ना, किंवा कुणीतरी मला ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. म्हणजे मीडिया, पेपर किंवा तेव्हा तर फार कमी इंटरनेट होतं आणि इन्स्टा वगैरे, पण सतत फोटो येत आहेत किंवा कोट्स येत आहेत कुठून तरी, तर बाबा अच्छा हा तो माणूस आहे, असं काहीच झालं नाही. आणि मग तो पिक्चर येऊन गेल्यानंतर DOP आपल्याकडे मुळातच सिनेमा आला की कलाकारांना भेटण्याचा धन्यता मानतात मीडिया. म्हणजे दिग्दर्शक त्यातल्या त्यात, DOP आर्ट डिरेक्शन, मेकअप बिकअप हे जसे लांब लांबच जातात, तर तिकडे तर लक्षच जात नाही कोणाचं. त्याचा खूप फटका बसला असेल तुम्हाला असं मला वाटतं. असेल. आणि मी सुद्धा कधी स्वतःहून पुढे येऊन पर्सनल PR करावा किंवा माझं काहीतरी आर्टिकल आलं पाहिजे अशा ह्याच्यात मी गेलो नाही. सो दॅट प्रॉब्ली इज द डाऊनफॉल आय वुड से. पण डू यू कन्सिडर की हा तुमचा डाऊनफॉल होता आफ्टर ऑनलाईन बिनलाईन? मला असं स्पष्ट वाटतं की मी PR केला असता तर डेफिनेटली माझ्याकडे फेस व्हॅल्यूवर किंवा त्या सिनेमाच्या मेरिटवर अजून 1-2 प्रोड्युसर्सनी, तरी मी असं नाही म्हणत ते क्लिशेड लाईन की लाईन लागली असती प्रोड्युसर्सची, पण डेफिनेटली पुढचा सिनेमा मी. पण हा चित्रपट आल्यानंतर, ऑनलाईन आल्यानंतर 2-3 प्रोड्युसर पण आले नाहीत तुमच्याकडे? मला कोणीच अप्रोच केलं नाही. मी 2-3 लोकांना अप्रोच केलं, त्यांनी ऐकलं, त्यांना इंटरेस्ट वाटला, पण त्या गोष्टी पुढे गेल्या नाहीत. आणि पुढे असं झालं की मला ॲड्स मिळत गेल्या आणि इमिजिएटली माझा एक इंडस्ट्रीमध्ये खूप जवळचा मित्र आहे उत्कर्ष जाधव, त्याचा मला एक दिवशी फोन आला की अरे असं दिग्पाल नावाचा आमचा एक मित्र आहे, तो हिस्टॉरिकल फिल्म करतोय. मी ऑब्व्हियसली दिग्पालचं नाव तेव्हा नव्हतं ऐकलं, त्यांनी माझं नव्हतं ऐकलं, सो नो डिसरिस्पेक्ट. पण मला असं कळलं की 2-3 माझ्याहून थोडेसे सिनियर असलेल्या DOPsनी ती फिल्म डिक्लाईन केली आहे बिकॉज दे फील दॅट इट कॅनॉट बी डन इन द गिवन बजेट. बरं. म्हटलं अरे असं आहे, थांब जरा मी येऊन भेटतो. मी गोव्याला होतो, माझं सासर गोव्याला, मी गोव्याहून आलो, उत्कर्षला भेटलो, दिग्पालला भेटलो. गोव्याला असणं किती सुंदर गोष्ट आहे. वेगळाच विषय निघाला, पण ठीक आहे पुढे. एक मस्त बियर आणि प्रॉन्स येऊन गेले असे येतोच मी तुझ्या सासरी, येतोच मी नक्कीच. ओके. मग सो मी आलो, सगळी माझी मौज मजा करून आलो आणि दिग्पालला भेटलो, दिग्पालची स्टोरी ऐकली, प्रचंड आवडली. छत्रपती शिवाजी हा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, प्रचंड. म्हणजे मी तिथे प्रेमातच पडलो त्या स्टोरीच्या. आणि मी दिग्पालला म्हटलं दिग्पाल मी फिल्म करतोय. तो म्हटला नाही आपण आधी लोकेशन बघूया. मी ND स्टुडिओला घेऊन गेला. तो मला ND स्टुडिओला त्यांनी मला दाखवलं, होईल का इकडे? तर म्हटलं हो ऑब्व्हियसली, इथे नाही होणार तर कुठे होणार. ते मागे त्यांची काहीतरी कुजबूज झाली, काय कळलं नाही काय असं काय कॉसिप आहे माझ्या पाठी. तेव्हा मग मला उत्कर्ष म्हणला की अरे 3-4 लोकांना आम्ही हे लोकेशन दाखवलं होतं, 2-3 DOPsना, त्यांनी नाही म्हणून सांगितलं. सो तू शुअर आहेस का तू इथे करू शकशील? म्हटलं अरे मी इथे ट्रॅफिक सिग्नल, नितीनजींनी, मी ट्रॅफिक सिग्नलला असिस्टंट कॅमेरामन होतो. ते सांगायचं महेश लिमे सोबत तुम्ही इकडे आलेला आहे. येस, महेश लिमेंनी तुमचा या इंडस्ट्री प्रवेश बोर्ड धरून मी महेश लिमे चालेल. त्यामुळे महेशनं जे फिल्म्स केल्या, हो अगदी मधुर सरांच्या फॅशन, उत्तरायण, एवढंच आभाळ, दोन्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म्स बिपिन नाडकर्णीच्या, त्याचा मी पार्ट आहे, असिस्टंट कॅमेरामन आहे. उत्तरायण, एवढंच आभाळ, कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, फॅशन, इतके सिनेमे मी महेश बरोबर केले आणि अगणित ॲड फिल्म्स. सो ऑल व्हॉट एव्हर आय एम टुडे, क्रेडिट गोज टू महेश लिमे. माझं काही फॉर्मल एज्युकेशन नसताना त्यांनी का मला सपोर्ट केलं असेल, इट्स गॉड्स प्लॅन. त्याचं मोठेपण आहे. त्यानंतर तुम्ही इकडं कट्टू दिग्पाल सोबत चर्चा सुरू होती. मग मी ट्रॅफिक सिग्नलला, आम्ही रेकी जेव्हा करायला गेलो मधुर भंडारकरच्या ट्रॅफिक सिग्नलसाठी,
तेव्हा महेश मला म्हटलं एनडी स्टुडिओ. तेव्हा एनडी स्टुडिओ लॉन्च झालेलं 2003 मध्ये आणि आम्ही 2004ला गेलो, 4 किंवा 5 की त्याच 1-2 वर्षात. तर म्हटलं कर्जतला काय मुंबईचं शूट ट्रॅफिक सिग्नल करतोय ना. तर म्हटलं चल ना बघू येऊ. बॅरन लँड होती सर, बॅरन लँड. एनडी स्टुडिओ ही बॅरन लँड होती. दादा आले, हॅट, द नितीन देसाई, ऑरा. आणि मी तेव्हा असेन 25 वर्षाचा. म्हणजे मी किती ऑमध्ये असेन. नितीन देसाई, मधुर भंडारकर, महेश लिमये. मी तेव्हा गेलो तेव्हा तिथे काहीच नव्हतं. मला म्हणलं असं करेन तसं करेन. मी अंदाज येत नाही व्हेरी यंग. व्हिज्युअलायझेशन पण नव्हतं की काय करू शकेल माणूस. 1 महिन्याने त्यांनी अख्खा तो ट्रॅफिक सिग्नलचा सेट तिकडे उभा केला होता. त्यामुळे कित्येक वर्ष तिकडे आहे तो, आता पण आहे तिकडे तो चौक तो. येस येस येस. सो नितीन देसाईंच्या सेटवर जर का होऊ शकणार नसेल एखादा सिनेमा तर तो कुठेच नाही होऊ शकत जगाच्या पाठीवर. सो माय एज्युकेशन विथ महेश लिमये केम हँडी. आय वॉज व्हेरी शुअर इथे नाही होऊ शकत तर कुठेच नाही होऊ शकत. अँड दॅट्स हाऊ फर्जन स्टार्टेड. फर्जनमध्ये मी तुम्हाला खूप एक म्हणजे शिवाजी महाराजांची आमच्यावर कशी एक आशीर्वाद होता आम्हाला. आम्ही सगळं झालं, रेकी वगैरे झाली, आम्ही प्लॅनिंगला आलो आणि तिथे भरपूर नाईट शूट्स होते. सो त्यावेळेस म्हणजे 2016 का 17 मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण एक मॉडेस्ट बजेटमध्ये आम्ही गेलो. संदीप जाधव आणि त्यांचे काही सहकारी प्रोड्युसर्स होते, अनिर्बान सरकार, संदीप जाधव आणि काही सहकारी. एक गिवन बजेट दिलेलं होतं. नाईट शूट कसं करायचं तर डे फॉर नाईट खूप फेक वाटतं किंवा आता आपण इमॅजिन करू शकतो, पण डे फॉर नाईटला खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. काय नाही दिसलं पाहिजे, शॅडो हार्श नाही आली पाहिजे, हे सगळं मी कसं मॅनेज करू लिमिटेड बजेटमध्ये. सो मी दिग्पालला सजेस्ट केलं प्रोड्युसरबरोबर बसून की आपण ना एक मूनलाईट तयार करूया, कारण गॅस लाईट आणि ते खूप प्रचंड खर्चिक काम आहे किंवा ते जरी रिगिंग जरी करायचं झालं तरी त्याचा पर डेचा खर्च खूप आहे. तर म्हटलं तुम्ही मला एक इंडस्ट्रियल क्रेन द्या आणि पनवेलच्या मार्केटमध्ये जाऊन आपण काही लोखंडी पाईप्स घेऊन येऊ, त्याचं ग्रिड तयार करायला सांगू दादांना. तो आम्ही एक 15 बाय 15चा मोठा बॉक्स तयार केला, 15 फूट बाय 15 फूट चा बॉक्स तयार केला आणि त्याला आम्ही लाईट्स बांधले त्याच्यावर आणि तो इंडस्ट्रियल क्रेननी आम्ही वरती नेऊन ती मूनलाईट क्रिएट केलं. बापरे, ते करायलाच पाहिजे. बर, ते फेक नाही वाटलं पाहिजे. छत्रपतींची फिल्म आहे आणि एव्हरीबडी वॉज सो पॅशनेट अँड ड्रिव्हन ऑन दॅट फिल्म. ते शोड मी इमेन्स सपोर्ट. चालू केलं आम्ही. सो आम्ही 17 नाईट्स करत होतो आणि तो लाईट आम्ही बनवला, ग्रिड बनवलं. तो हेवी झाला, म्हणजे त्याचं साधारण एक 500-600 किलो वजन झालं असेल त्या लाईटचं, कारण तो लोखंडाच्या रॉड्सने आम्ही बनवलेला आणि लाईट्स वगैरे चढवून. तर माझे लाईटमॅन नेहमी रेडी व्हायचे, शूटच्या अर्धा तास आधी यायचे. ते क्रेनवरती गेली की आम्ही शूट करायला रेडी. म्हणजे सगळं युनिट झगडतंय, ते कॉस्ट्यूम आणि मेकअप आणि मिशा आणि दाड्या आणि तलवार आणि हे सगळं. मी रेडी आहे. तर आम्ही मस्त स्नॅक वगैरे केला 6:30ला आणि आम्ही रेडी झालो. 7ला शूट चालू झालं. युजली असं होत नाही, पण 10 वाजता 9:30-10 वाजता मला ना खूप एकदम असे कावळे ओरडायला लागले पोटात. दिग्पालला म्हटलं, दिग्पाल जाम भूक लागले, ब्रेक करायचा का रे. प्रेमळ आहे तो मुलगा. अरे भूक लागले ना, हे चला ब्रेक, जेवण आलंय ना, ब्रेक 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 केला आम्ही. आणि आम्ही जाऊन बसलो तिकडे, त्या आग्र्याचा जो लाल किल्ल्याचा जो सेट आहे तिकडे जाऊन बसलो आम्ही. आणि मला पेरीफेरी विजनमध्ये डाव्या बाजूला मी असा बसलो आहे जेवायला, डाव्या बाजूला असं काहीतरी एक ऑब्जेक्ट खाली येताना दिसलं. म्हणून मी सहज बघितलं तर तो 600 किलोचा लाईट ना गिअर स्लिप होऊन काढ 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 खाली आला. आम्ही प्लेट टाकल्या, हातातलं अन्न टाकलं, जेवणावरून पळालो. नशीब तिकडे कॅमेरा अटेंडंट, म्हणजे आम्ही त्या लाईटच्या खालीच शूट करत होतो. जर आम्ही शूट करत असतो इट वुड हॅव बीन सच अ बिग ॲक्सिडेंट. असं वाटलं ना की जवळजवळ शिवाजी महाराजांनी आम्हाला वाचवलं. त्यांचं तिथे काहीतरी त्यांचा आशीर्वाद होता आमच्यावर. एक डेडली म्हणजे आमचं या सगळ्यामध्ये फर्जनचं डीओपी म्हणून तुम्ही काम केलं, मग त्यानंतर धर्मवीरचं पण डीओपी म्हणून काम केलं. मग ॲज अ सिनेमॅटोग्राफर तुम्ही कॅश का केलं नाही तुमची ही सगळी संधी? मला कामातून एवढं तरी करू शकतो ना आपण की बाबा हे काम मी केलंय. कामातून कामं येत गेली आणि समहाव आता मला त्याचा इम्पॉर्टन्स जास्त कळतोय. हेन्स नाव आय हॅव डिसाइडेड की आता माझं इट्स टाईम फॉर मी टू. बरं, शेवटच्या टप्प्याकडे आहे आपण. मॅच फिक्सिंग हा जो चित्रपट आहे, या कादंबरीच्या निमित्तानं तुम्हाला खूप गोष्टी कळल्या असतील ज्या तुम्ही सिनेमात घालू शकला नाही आहेत.
असं काय सांगू शकाल का की हे हे सांगितलं पाहिजे की हे बियॉन्ड इमॅजिनेशन काहीतरी होतं? आपण महाराष्ट्रात बसून आपण जेव्हा 370 कलम हटवलं आणि आता सगळं आलबेल झालं काश्मीर असं आपण ऐकतो. हो. आणि बऱ्याच प्रमाणात टुरिझम पण स्टार्ट झालं होतं म्हणजे अंटिल पुलवामा किंवा ते आत्ता जे हो, पहलगाम झालं तोपर्यंत जवळजवळ असा रेशो होता की 2.5 करोड टुरिस्ट दरवर्षी काश्मीरला जायचे. सो जेव्हा मी तिकडे राहिलो तेव्हा बऱ्याच गोष्टींचा आम्हाला उलगडा झाला आणि मेंटॅलिटी लोकांची कळत गेली. दुकानात अजूनही पाकिस्तानची क्रिकेट लीग बघितली जाते किंवा लहान मुलं क्रिकेट खेळत होती. शॉकिंग आमच्यासाठी असं होतं. आम्ही मिक्सअप झालो, राहत होतो, लोक ओळखायला लागलेली. कोणीतरी विचारलं, तेरा कौन है रे फेवरेट बॉलर, तू बॉलिंग बहुत अच्छा कर रहा है, वसीम अक्रम. तेरा वकार युनिस, तेरा शोएब अख्तर. आम्ही असं नाही म्हणत आहे तुम्ही जवागल श्रीनाथ म्हणा किंवा व्यंकटेश प्रसाद म्हणा, तुम्ही झहीर खान म्हणा, सिराज म्हणा, मोहम्मद शमी म्हणा, पण एकतरी भारतीय क्रिकेटरचं नाव घ्या. कम्प्लिटली ब्रेन वॉश्ड सोसायटी आहे. आता हा पिक्चर OTT वर येतोय, आलेला आहे, तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मॅच फिक्सिंग हा सिनेमा का बघायला पाहिजे? मॅच फिक्सिंग हा अशासाठी बघायला पाहिजे की आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण ज्या पॉलिटिकल पार्टीला बॅकिंग करतोय त्यांचं पॉलिटिकल विल कसं आहे, त्यांच्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत त्या आपल्या देशासाठी हितकारक आहेत का नाही आहेत. म्हणजे आता आपण असं म्हणतो की लोकल बॉडी किंवा नाही लोकसभेचं इलेक्शन आहे, तर तुम्ही आपण आपला वॉर्ड बघितला पाहिजे. आपला कॉर्पोरेटर करणार आहे ना, थोडीच काय राहुल गांधी किंवा मोदी येऊन आपल्या घरी रस्ता करून जाणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही त्या गव्हर्नमेंटला प्रश्न विचारलाय की असं का, तर त्यानिमित्तानं हे सिनेमा शूट करताना कलाकारांसोबत जर तुम्ही काही गिव्ह अँड टेक केलं असेल किंवा एखादा शॉट शूट करताना खूप वेळ लागला असेल किंवा तो खूप अवघड असेल एखादा, जसं तुम्ही फर्जनचा सांगितलं, तसं या मॅच फिक्सिंग मधले कुठले सीन करताना तुमचा कस लागला किंवा लक्षात राहिले का अरे हे सहज होणार नव्हतं पण फायनली झालं? मी सुरुवात करीन थोडंसं फनी इन्सिडेंट्सपासून. जसं मी तुम्हाला सांगितलं की मनोज जोशी कुठे फिट होत आहेत या फिल्ममध्ये, तर मला एकदम लक्षात आलं की अरे त्यांचं फेस कट आणि कम्प्लीट बॉडी लँग्वेज, बॉडी स्ट्रक्चर किंवा त्यांचं जे दिसणं आहे ते परवेज मुशर्रफ बरोबर मिळतं जुळतं आहे. तर जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांना सिनेमाबद्दल फक्त आम्ही सांगितलेलं की आम्ही कर्नल पुरोहितांच्या याच्यावर काहीतरी करतोय. त्यांनी वेलकम केलं की चला चला माझ्या आवडीचा सब्जेक्ट आहे, जिओ पॉलिटिक्स आहे. प्रत्येकाला आजकाल जिओ पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असतो, पॉलिटिकल इन्क्लिनेशन असतं प्रत्येकाचं. त्यांनी स्टोरी ऐकली. आधी आम्ही त्यांना कॅरेक्टरबद्दल काहीच सांगितलं नाही. स्टोरी ऐकल्यानंतर ते म्हणले अरे जबरदस्त आहे, मला हे खूप स्टोरी आवडली. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपण आपलं कॅरेक्टर विचारलेलंच नाही आहे. सो त्यांनी विचारलं बरं माझं काय याच्यात, मी कुठे फिट होतो. सेम जे मला प्रश्न पडलेला तेव्हा मी त्यांना तोच फोटो जो मी कोलाज केलेला तो दाखवला. ते म्हणले अरे तू काय करतोस, तुला कळतंय का? मी आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि योगी आदित्यनाथ यांची बायोपिक केली, आता तू मला डायरेक्ट परवेज मुशर्रफ. बट ही टूक इट ॲज अ चॅलेंज. त्यांना प्रचंड ती आयडियाच आवडली. आणि मी अगेन माझं असोसिएशन म्हणजे त्यांच्या ते लक्षात नव्हतं पण मधुर भंडारकरच्या सिनेमांमध्ये ते एका रोलमध्ये होते आणि मी असिस्टंट होतो. सो कुठे ना कुठेतरी तो कनेक्ट मी त्यांना बोलून दाखवलं की सर मला खूप बरं वाटलं की तुम्ही हो म्हणलायत, आज एवढ्या वर्षांनी मला परत असोसिएट व्हायचा चान्स मिळतोय. सो दॅट वॉज अ व्हेरी फनी इन्सिडेंट्स आणि ही टूक इट ॲज अ चॅलेंज. अँड त्यांची तयारी जबरदस्त होती. त्यांनी सगळा स्टडी केला, बॉडी लँग्वेज येते. आमचं असं डिसाईड झालं की आपण मिमिक्री नको करायला, आपण आपल्या कन्व्हिक्शननी जाऊया. दिसणं त्याचा एक आभास होणं इतकं आपल्यासाठी सिनेमा. येस. विनीत कुमारच्या बाबतीत सांगायचं झालं तर विनीत कुमार, राज अर्जुन हे इतके डेडिकेटेड ॲक्टर्स आहेत. आम्ही जेव्हा काश्मीरला फाईट सिक्वेन्स शूट करत होतो तेव्हा आम्हाला असं हवं होतं की एक इंटेलिजन्स ऑफिसर 6 महिने राहून त्यांनी तिकडे ते स्वतःचं मिशन उभं केलं. आमचं नशीब एवढं छान होतं, पहिल्या दिवशी शूटिंगच्या ऊन, दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण, तिसऱ्या दिवशी पाऊस, चौथ्या दिवशी परत थोडं ऊन पाऊस. आणि जेव्हा आम्ही फाईट सिक्वेन्स ॲक्च्युली शूट करायला गेलो इट स्टार्टेड स्नोईंग. बरं आम्ही मुंबईचे लोक, आम्हाला 28 डिग्रीचं 22 झालं तरी आमच्यासाठी जॅकेट, थंडी ती म्हणजे -13. बापरे.
-13. आणि आम्ही सगळे इक्विप्ड होतो, 5-5 लेयर्स आणि येते आम्ही सगळं वेदर आमचं ते होतं इक्विपमेंट आणि लेयर्स आणि जॅकेट्स आणि येते. बट एवढ्या थंडीचं म्हणजे ते ना शरीरापेक्षा ते मेंदूला झेपत नाही. आम्ही त्याला भरपूर वेळा रिक्वेस्ट केली. म्हटलं नाही यार क्या है ना कि मैं अगर वैनिटी वैन में चला जाऊंगा ना आपका सबका मोरल डाऊन हो जाएगा. ये सेकोटी में बैठा है मस्त. तो आमचं मोरल हाय करायला तिकडे त्या काश्मीरी मुलांबरोबर खेळतोय, बर्फात खेळतोय. तो गेला नाही. एका ॲक्टरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचे फाईट मास्टर लेजेंडरी लिव्हिंग लेजंड अब्बास अली मुघल, आज त्यांचं 60 एज असेल आणि काही शूटिंगच्या दरम्यान त्यांच्या उजव्या पायाला अँकलला मेजर ॲक्सिडेंट होऊन त्यांचं म्हणजे ऑब्व्हियसली हाडाचं एकदा हे झालं की थंडीमध्ये काय वाट लागते आपल्याला माहिती आहे. त्या लंगड्या पायात त्या माणसानी एका दिवसात अख्खा फाईट सिक्वेन्स मला काढून दिला. अशा युनिटबरोबर काम करायला मिळणं इट इज युअर प्युअर लक. हे पूर्ण स्क्रीन प्ले तुम्ही केला. तुम्ही शूट करताना पर्सनली केदार गायकवाडला ह्यातला कुठला असेल अंगावर आला? सगळ्यात जबरदस्त सांगायचं झालं ना तर जिथे विनीत कुमारचं कॅरेक्टर त्या मिशनवरून जेव्हा तो घरी येतो आणि आई त्याच्यासमोर ताट ओवाळते, आईच्या पाया पडतो आणि आई म्हणते चल. मी तिथे थोडंसं आपलं महाराष्ट्रीयन कल्चर बिकॉज ही इज शोन ए महाराष्ट्रीयन, सो तिथे आपला थोडासा तो महाराष्ट्रीयन जो टच आहे. चल, तो म्हणतो भूक लागली तर आई म्हणते चल वरण भात आणि बटाट्याची भाजी करून ठेवली. ह्या ज्या छोट्या मुवमेंट्स आहेत किंवा त्याची मुलगी त्याच्या अंगावर जी धावून येते बाबा म्हणून, ह्या ज्या मुवमेंट्स आहेत ह्या मुवमेंट्सना बाकी सगळे ॲक्शन सिक्वेन्स एका बाजूला, बट अल्टिमेटली यू कॅनॉट गिव्ह डू अवे विथ द ह्युमन इमोशन्स. ते इंडियन आर्मीचे सोल्जर आहेत. आज आपल्याला असं वाटतं चला युद्ध करा युद्ध करा. युद्ध काय करा आम्ही जेव्हा सिनेमा दिल्लीला माणिक शॉ ऑडिटोरियममध्ये दाखवला त्यावेळेस अग्निवीर जवानांची अख्खी तुकडी युनिफॉर्ममध्ये बसली होती. आजी माजी आर्मी ऑफिसर्स, मोठे मोठे कर्नल्स, ब्रिगेडियर्स, जनरल्स बसलेले आणि त्यांच्या वाईफ्स किंवा त्यांच्या रिलेटिव्स मुली या अनुजाच्या लिटरली गळ्यात पडून रडल्या, सेईंग दॅट तू एका आर्मी ऑफिसरची भूमिका आमच्या बाजूनी इतकी बखूबी मांडली आहेस की हे जे सीन्स आहेत ना हे खरोखर अंगावर येणार आहेत. किंवा दुसरा इन्सिडेंट सांगायचा झाला तर जो मुंबईचा जो अटॅक झालेला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिकडून हँडलर्सनी कसं मॅनेज केलेलं. सो हे जे सीन्स आहेत ना हे ॲज अन इंडियन, ॲज अ पॅट्रियॉट हे तुम्हाला खूप अंगावर येतात जेव्हा तुम्ही रिव्हिजिट करता. आणि समीरनी त्याच्यात खूप जबरदस्त कॉमेंट्री लिहिलेली आहे. मॅच फिक्सिंग काय आहे की म्हणजे कसं हे होऊ शकलं आणि कसं हे झालं. आणि जेव्हा अन्नू कपूरचा धीरगंभीर आवाज नॅरेटर म्हणतो की दिस इज बाय फार द बिगेस्ट ट्रॅजेडी ऑफ इंडिपेंडंट इंडिया, हे जेव्हा मी थिएटरमध्ये बघितलं ना इट लिटरली गेव मी गुजबम्स. अशी ना म्हणजे चीड जाते की आपल्या देशात असं का झालं. बाकी लेट्स कीप ऑल पॉलिटिकल ॲस्पेक्ट्स असाइड. ॲज अन इंडियन यू फील हर्ट. ट्रू. आता हा सिनेमा OTTवर आला आहे, तो दिसतोय, लोक आपल्याला हवं तेव्हा पाहू शकतात. आता तुमच्याकडं नवीन काही यायला लागले का? लोक विचारतायत का? तुम्हाला फोन करतात का? मेसेज करतायत का? मेसेजेस इंडस्ट्रीतनं? येस, इंडस्ट्रीतून भरपूर लोकांचे मला फोन आले, मेसेजेस पण आले आणि सगळ्यांनी मला खूप एनकरेजिंग मेसेज दिला आहे. दॅट इज लॉट ऑफ पीपल आर सेईंग की तुझ्या सिनेमाबद्दल खूप पॉझिटिव्ह बोललं जातं आहे. आम्ही सिनेमा बघणार आहोत. काही लोकांनी बघितला, काही लोक माझ्याशी अर्धा पाऊण तास बोललेले आहेत. प्रोड्युसर्स तुमच्याकडे येत नसतात, तुम्हाला प्रोड्युसरकडे जायचं असतं नव्या सिनेमासाठी. सो डेफिनेटली ऑनलाईन बिनलाईनच्या वेळेसची चूक आत्ता मी केलेली नाही. माझ्याकडे 3-4 वेगवेगळ्या विषयावर नॉन पॉलिटिकल, रोमॅन्टिक, बट एक काहीतरी टेकअवे किंवा एक थॉट प्रोवोकिंग जो सब्जेक्ट म्हणतो ना, असे 3-4 विषय मी वेगवेगळ्या रायटर्स बरोबर डेव्हलप करून ठेवलेले आहेत. आणि मी तिला ॲब्सल्यूट प्लेजर वर्किंग विथ दीज 2 इंडिव्हिज्युअल्स. ओके, शेवटचा प्रश्न विचारतो. या निमित्तानं आता तुमचं काम लोकांसमोर पुन्हा एकदा येईल, उजळणी होईल, तुमचा फेस पण दिसायला लागेल. इंडस्ट्रीत काम करायचं असेल तर कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तुमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी, काय सांगाल? मला असं वाटतं की मी एका फंक्शनमध्ये गेलो होतो आणि एक बडिंग कॅमेरामन होता. त्याने मला प्रश्न विचारला की मी जेव्हा डायरेक्टरला सजेशन्स देतो माझं कुठलं सजेशन डायरेक्टर घेत नाही, काय केलं पाहिजे? तर म्हटलं गप्प बसायचं आणि मनात 2 शिव्या घालायच्या. तर प्रेक्षक हसायला लागले. म्हटलं नाही असं नाही,
त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की डायरेक्टर बरोबर तुम्ही डे 1 पासून तुम्ही अटॅच राहायला पाहिजेत. तुमच्या आणि डायरेक्टरचे थॉट्स तुम्ही मॅच करा. व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही त्याला एक्झाम्पल देऊन पटवून द्या. एका सर्टन पर्यंत अशी कसं असतं, इट्स अ कमर्शियल आर्ट्स. सिनेमा इज ऑल अबाउट कमर्शियल आर्ट्स. डायरेक्टरनी प्रोड्युसरला काहीतरी प्रॉमिस केलेलं आहे, त्याच्यावर त्याला डिलिव्हर करायचं आहे. माझे आणि डायरेक्टरचे विचार जर का मॅच होत नसतील तर ऑब्व्हियसली तो ते घेणार नाही आहे. सो माय प्रायमरी जॉब, आता आम्ही जेव्हा असिस्टंट होतो, महेश आणे, महेश लिमये, सुशील राजपाल, राजा सय्यद, आमचे सगळे टॉप नॉच बॉसेस, म्हणजे गुरु माझे. मी आजही म्हणजे कधी त्यांनी बोलवा मी जाईन असं, एवढा रिस्पेक्ट. सो या लोकांनी मला एवढंच शिकवलं. एक आपण टेकअवे म्हणतो ना प्रत्येक ह्याच्यातून, ते असं आहे की ॲज अ कॅमेरामॅन यू नीड टू एन्हान्स डायरेक्टर्स विजन विदाउट ओव्हर पॉवरिंग. तुम्ही 4 वेळा सजेशन द्या, 5 वेळा द्या, नाही ऐकलं तर त्यांना जे पाहिजे ते तुम्ही करा ॲज अ टेक्निशियन, ॲज अ कॅमेरामॅन. लकीली जर तुमचं दोघांचं विजन मॅच झालं तर मग सोन्याहून पिवळं. तसं बऱ्याच म्हणजे डायरेक्टर्स बरोबर माझं लकीली जमतं, पटतं. अतुल काळे असेल किंवा प्रवीण तरडे सर असतील, आमचं खूप छान, विश्वास जोशी असतील, खूप फ्रीडम मिळतं मग काम करायला. की देन यू नो वेन यू हॅव अ ट्रस्ट. सो बिल्डिंग ट्रस्ट, वर्किंग इन द युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अननेसेसरी आर्ग्युमेंट्स नाही केल्या पाहिजेत जे यंग हे आहेत. किंवा आजकाल काय ट्रेंड झालाय की आजकाल 4 महिने असिस्ट केलं, 5 महिने असिस्ट केलं, इंडिपेंडेंट झालो डायरेक्टर. मला खूप पूर्वी, मला आठवत नाही पण कोणीतरी एक खूप छान वाक्य बोललेलं. मी 25-26 वर्षाचा होतो आणि मी छोटी मोठी कामं घ्यायला लागलेलो. कोणीतरी मला, एक प्रोड्युसर डायरेक्टरने मला सांगितलेलं छान वाक्य माझ्या लक्षात राहिलं. नेवर ट्राय टू बिकम अ यंगेस्ट एव्हर cameraman or a director or any technician. There are no brownie points. You take experience, work with different people, know the, म्हणजे तुम्ही अगदी भले फिल्म स्कूल केलं असेल तरी, कारण तुम्हाला फिल्म स्कूलमध्ये मिळणारं नॉलेज हे खूप लिमिटेड असतं प्रॅक्टिकॅलिटी आणि थेरॉटिकल असतं. सो प्रॅक्टिकल नॉलेज काय असतं ना, हे तुम्हाला सेटवर तुम्हाला भरपूर वर्ष काम केल्यावर, आफ्टर वर्किंग ऑन डिफरंट सेट्स, हे तुम्हाला कळतं. तुम्हाला असं एका रात्रीत, आजकाल काय आलं, डिजिटल मीडियम आहे, व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. करेक्ट. सो लोकांना असं वाटतं की अरे हे सुपर आहे, मला येते, आय एम अ सिनेमॅटोग्राफर. सो लोक 4 महिन्यात 6 महिन्यात एक प्रोजेक्टमध्ये इंडिपेंडेंट ट्राय करतात. सो दॅट इज काय म्हणतात त्याला, तो डाऊनफॉल आहे. लॉंग रनमध्ये तुम्हाला ते तुम्ही सस्टेन नाही करू शकणार. गोज द सेम फॉर डायरेक्शन डिपार्टमेंट, एडिटिंग डिपार्टमेंट, एनी टेक्निकल डिपार्टमेंट. यू नीड टू बी पेशंट. ट्रू. हे पेशन्स दाखवणं गरजेचं आहे. आणि महेशला मी जेव्हा फर्स्ट टाइम भेटलेलो ॲज 20 year old, महेशने मला एक वाक्य सांगितलेलं, केदार, यू विल सर्वाईव्ह इन दिस इंडस्ट्री ओनली इफ यू आर पॅशनेट. डोंबिवलीमध्ये आम्ही भेटलेलो. ही गोष्ट असेल 1999 सालची, 98-99 सालची. मला फर्स्ट टाइम माझ्या कझिननी, सचिन बाबर नावाचा माझा कझिन, ते दोघं नाक्यावरचे मित्र, महेश आणि माझा भाऊ, त्यांनी मला सांगितलं की अरे आमचा एक मित्र आहे, कमर्शियल आर्ट्स केलेला, असं काहीतरी हाफ पॅन्ट घालून फिरत असतो, महेश लिमये, त्याला भेट, त्याच्याबरोबर जा. सो महेश जेव्हा लास्ट लेग ऑफ असिस्टंटशिप करत होतं तेव्हा मी त्याला भेटलेलो. आणि तेव्हा त्यांनी मला हा सल्ला दिला होता, ओनली यू विल सर्वाईव्ह ओनली इफ यू आर पॅशनेट. सो दीज हायलाइट्स डेफिनेटली स्टक इन माय माइंड. सो गोईंग फॉरवर्ड ऑल्सो, मी जे यंग लोक आहेत, जे ॲस्पायरिंग कॅमेरामॅन किंवा फिल्म मेकर्स आहेत, त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही पेशंट राहा, पेशंटली काम घ्या. हे असं ओव्हरनाईट येणारं मीडियम नाही आहे. ह्याच्यात मास्टरी मिळवायला लोकांचं एज निघून जातं. ती एक गोष्ट आहे. आणि लाईक आय सेड, लेस आर्ग्युमेंट्स, बीइंग पंक्च्युअल, ओबिडियंट, हे तर बेसिक आहे. वा केदारजी, मला छान वाटलं तुम्ही इथं आलात. या निमित्तानं पडद्यामागचे किमयागार जी आपली आता आपण सिरीज सुरू होणार आहे, तर पहिला नंबर केदारजींचा लागला. आणि त्यातून माणसानं किती काम केलेलं असतं, त्याचे प्रिन्सिपल्स काय असतात, कशा पद्धतीचे अनुभव त्या माणसाला येतात, हे लोकांना कळावं ही अपेक्षा आहे. आणि एकदा काम कळले की मग लोकांना त्याची डेप्थ पण कळते. सो अगदी ऑनलाईन धर्मवीरपासून, चॉपस्टिकपासून अगदी आत्ता मॅच फिक्सिंगपर्यंत तुमचा आलेला प्रवास इंटरेस्टिंग आहे. आणि DOP आणि डिरेक्टर सो दोन्ही तुमच्याकडे, दोन्ही तलवारी असल्यामुळे तो आणखी जास्त प्रेक्षणीय पण होतो. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पुढच्या काळामध्ये खूप महत्त्वाचे चांगले सिनेमे तुम्ही घेऊन यावेत. आणि जिथं गरज असेल तिथं समोर या. येस, ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिलात. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्र म्हणे लाईमलाईटला जरूर सबस्क्राईब करा. आणि
अशी जी पडद्यामागची छान छान माणसं आहेत तर त्यांनाही इथं यायचं असेल तर जरूर हा प्लॅटफॉर्म आहे. आपली मतं मांडा, आपला प्रवास सांगा, आम्ही वाट बघू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सो मच.